मी राजमल नामदेव भागवत गेल्या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक झाली। त्या निवडणुकीमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण 18 लोकांचं संचालक मंडळ या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी निवडून आलं आणि त्यावेळेस आदरणीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली असं ठरलं की सर्वांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे, सर्वांचा सन्मान केला गेला पाहिजे म्हणून सर्वप्रथम माझी त्या ठिकाणी सभापती म्हणून निवड झाली आणि 14 महिन्याचा कार्यकाल मला या ठिकाणी मिळाला। निश्चितपणे सांगताना आनंद वाटतो की या 14 महिन्याच्या कार्यकाळामध्ये संस्थेच्या हिताचे अनेक निर्णय आपण या ठिकाणी केले, अनेक प्रलंबित विषय जे होते ते आपण मार्गी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि सरकार आपलं असल्यामुळे आदरणीय आमदार गिरीश भाऊ ग्राम विकास मंत्री असल्यामुळे त्यांच्या वेळोवेळी सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार आपण या ठिकाणी संस्थेच्या भरभराटीचं काम केलं। 2 पेट्रोल पंपांचं उद्घाटन आपण एक थोड्या दिवसात या ठिकाणी करणार आहोत। तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्सचे विषय असतील, अनेक प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवलेले आहेत। मी ज्यावेळेस या ठिकाणी कार्यकाळ हातात घेतला, सभापती झालो, त्यावेळेस 29 लाख रुपये तोटा आमच्या या संस्थेला होता। अनिष्ट तफावत ज्याला आपण म्हणतो 29 लाखाची होती। आम्ही एक दूरदृष्टी विचार करून एक कमर्शियल पद्धतीने विचार करून त्या ठिकाणी 29 लाख तोटा घालवून 16 लाख रुपये नफ्यात ही संस्था आणली आणि अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी संस्थेचं कामकाज चालू आहे। मित्रांनो, आपल्या माहितीच असेल की राज्याच्या देशाच्या खाजगी धोरणामुळे सुद्धा काही अंश आपल्या कृषी उत्पन्न फटका बसलेला आहे। आपल्या तालुक्यामध्ये 3 खाजगी मार्केट कमिट्या अस्तित्वात आहेत आणि जिनिंग व्यवसाय आपल्याकडे बऱ्यापैकी असला तरीसुद्धा जिनिंग व्यवसायातून जो आम्हाला सेस या ठिकाणी मिळतो तो खूप कमी मिळतो आणि म्हणून थोडंसं मागच्या काळामध्ये संस्था डबघायची आली होती, परंतु आता कार्यकाळ एकदम चांगल्या पद्धतीने गेला। मला माझ्या कार्यकाळामध्ये सर्व संचालक मंडळाचं संपूर्ण सहकार्य मिळालं। सर्व आम्ही एक मताने सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि 14 वर्षाचा कार्यकाळ माझा जो 14 महिन्याचा जो कार्यकाळ होता तो संपुष्टात आला आणि आज नव्याने पक्षाच्या नेतृत्वाने आम्हाला जी या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि एक आमची बैठक झाली। बैठकीमध्ये सर्वानुमते आणि आदरणीय आमदार गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सूचनेनुसार आपले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी उपसभापती अशोकदादा गोटे या ठिकाणी सभापती म्हणून त्यांची निवड या ठिकाणी झाली। तरी आता यापुढचा कार्यकाळ अशोकदादा गोटे सक्षमपणाने पार पडतील आणि आमचं संपूर्ण संचालक मंडळ त्यांच्या पाठीशी राहील। धन्यवाद। माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी दामोदर मार्केट कमिटीच्या सभापतीपदी माझी निवड केलेली आहे, सर्वांमध्ये माझी निवड झालेली आहे। सर्व संचालकाचे, माननीय गिरीश भाऊ आणि माझे मित्रमंडळीचे, माझे हितचिंतकांचे मी सर्वांचा आभार मानतो